रामकृष्ण हरी. दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मार्गशीर्ष शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी सर्वत्र अतिशय उत्साहामध्ये दत्त जन्मोत्सव साजरा करतात. वैदिक सनातन परंपरेमध्ये जी 10 अवतार आहेत त्यामध्ये भगवान दत्तात्रयांचा उल्लेख आढळत नाही, परंतु भागवतामध्ये जे 24 अवतार आहे त्यामध्ये 6वा अवतार दत्तात्रय भगवंताचा आहे. षष्ठे अत्रे रपत्यत्वम व्रतः प्राप्तो न सूयया अन्वीक्षकी मलार्काय प्रल्हादादिभ्य उचिवान. अर्थात अत्रि आणि अनुसया यांच्यापासून भगवंताचा 6वा जो अवतार झाला त्याचं नाव भगवान दत्त आहे, की ज्यांनी अन्वीक्षकी अर्थात ब्रह्मविद्या हिचा उपदेश अलर्क, प्रल्हाद इत्यादींना केला. भगवान दत्तात्रयांचा जन्म अत्रि ऋषी आणि अनुसूया माता यांच्या माध्यमातून झाला. हे चरित्र सुद्धा केवळ प्रतिकात्मक नाही तर गुणात्मक आहे. अत्रि म्हणजे काय, तर तो 3 गुणांच्या पलीकडे गेलेला आहे. सत्व, रज, तम या 3 गुणांमध्ये सगळे बांधलेले असतात. सत्वा संजायते ज्ञानम, रजसो लोभ एवच, प्रमाद मोह तमसो भवतो अज्ञानमेवच. तमगुणी माणसं प्रमादामध्ये, आळसामध्ये, भांडणामध्ये कायम राहतात. रजोगुणी माणसं अर्थात रजोगुणामध्ये लिप्त असलेले माणसं लोभामध्ये राहतात, तर सत्वगुणामध्ये असलेले माणसं ज्ञानाच्या अभिमानाने बांधल्या जातात. परंतु या 3 गुणांच्या अतीत जे झालेत ते अत्रि आहेत. आणि अनसूया म्हणजे तरी काय, की जिच्या जीवनामध्ये इतरांची स्पर्धा नाही, असूया नाही, सर्वांवर जी प्रेमच करते ती अनसूया आहे. आजच्या काळामध्ये जे दुःख आहे, भांडणं आहेत, ते इतरांचा मत्सर केल्यामुळे, इतरांची स्पर्धा केल्यामुळे. परंतु ज्यांच्या बाबतीमध्ये मत्सर नाही, केवळ आपल्या स्थितीमध्ये, आपल्या कर्मामध्ये, आपल्या कर्माचा आनंद घेणाऱ्या ज्या आहेत त्या अनसूया आहेत. म्हणून अनसूया जिच्या जीवनामध्ये असूया नाही आणि जे गुणातीत झालेत अशा मायबापांच्या घरामध्ये, अशा आईवडिलांच्या घरामध्ये भगवान दत्तात्रयांचं प्रागट्य होतं. भगवान दत्तात्रय 3 अवतारांचं एकत्रीकरण आहे. ब्रह्मदेव, विष्णू आणि भगवान शिव या 3 देवता सुद्धा 3 कार्यांच्या द्योतक आहेत. आरंभ करणारी देवता ब्रह्मदेव आहे, पालन करणारी देवता विष्णू आहे आणि प्रलय करणारी देवता विष्णू आहे. हा प्रलय करणारी देवता भगवान शंकर आहे. जेव्हा आपण काही निर्माण करतो तेव्हा आपण ब्रह्मदेवच असतो. सगळ्या गोष्टींचं पालन जेव्हा आपण करतो, निर्माण केलेल्या गोष्टीचं पालन करतो तेव्हा विष्णू असतो. परंतु बरेच वेळेस असं होतं, माणसाला निर्माण करता येतं, पालनही करता येतं, परंतु त्याचा अभिमान सोडता येत नाही, त्याचा विनाश करता येत नाही. म्हणून भगवान दत्तात्रय आपल्याला सांगतात की कार्य करत असताना ब्रह्मदेवासारखं कार्य करा, विष्णूप्रमाणे त्या कार्याचा सांभाळ करा आणि भगवान शिवाप्रमाणे त्या कार्याच्या अभिमानाचा नाश करा. ही वृत्ती, ही जगण्याची शैली जर आपल्याला आली तर भगवान दत्तात्रय बाहेर राहणार नाही, तर आपल्या हृदयामध्येच ते प्रगट होतील. दत्तात्रय भगवंताचा अजून एक विशेष आहे की ते गुरुतत्व आहे. पण हे गुरुतत्व शिष्याच्या सापेक्ष नाही आहे, ते गुरुच्या सापेक्ष आहे. याचा काय अर्थ, भगवान दत्तात्रय गुरु दत्त आहे, परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये ही पदवी प्राप्त करून घेण्यासाठी त्यांनी 24 गुरु केलेत. इतकं गोड सांगतात नाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण, गुरु से आले अपार पण जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याला आपण युनिव्हर्सिटी असं म्हणतो, विश्वविद्यालय असं म्हणतो. हे विश्वाला विद्यालय करण्याची वृत्ती ही भगवान दत्तात्रयांची आहे. म्हणून भगवान दत्तात्रयाने संपूर्ण विश्वाला गुरु मानलं. त्यांच्या 24 गुरूंचं वर्णन भागवताच्या 11 स्कंदामध्ये आलंय. पृथ्वी वायुराकाशो मापोग्निश्चंद्रमा रविः कपोतो अजगरः सिंधू पतंगो मधुकृद्गजः मधुहा हरिणो मीनः पिंगला कुरुरोर्भकः कुमारी शरकृत्सर्प पूर्णनाभी सुपेशकृत. या 24 गुरूंना मी माझ्या जीवनामध्ये आणलं. खरं तर हे जे 24 गुरु आहेत त्या सगळ्यांनी त्यांना उपदेश केला असं नाही, तर त्यांच्याकडून असलेले चांगले जे गुण आहेत त्या चांगल्या गुणांचा स्वीकार केला. त्यामध्ये काही वाईट गुणांचे सुद्धा आहेत,
तर त्या वाईट गुणांचा तिरस्कार कसा करावा हे मी त्यांच्यापासून शिकलो. किंबहुना वाईट गुणाने अवगुणाने जीवनामध्ये कसे हाल होतात हे मी त्यांच्याकडे पाहून शिकलो, म्हणून त्यांना सुद्धा गुरु केला. म्हणून ही सकारात्मक वृत्ती जर आमच्या जीवनामध्ये आली तर जीवनाचा उत्सव होऊ शकतो. म्हणून भगवान दत्तात्रय ही चमत्कार करणारी देवता नाही, तर जीवाला समजदार बनवणारी देवता आहे. या दत्त जयंतीच्या निमित्ताने भगवान दत्तात्रयांचं हे संपूर्ण व्यापक चरित्र स्वरूप डोळ्यासमोर ठेवूया आणि भगवान दत्तात्रयाप्रमाणे या संपूर्ण विश्वाला एक विद्यापीठ करूया आणि जीवनाची विशालता प्राप्त करून घेऊया. रामकृष्ण हरी. श्री गुरुदेव दत्त.